नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणी मसाला या यूट्यूब चॅनलवरती। तर हो, मी स्वागत करतोय आज। तर आजची रेसिपी मीच दाखवणार आहे। सध्या आपल्याकडे पाऊस चालू झालाय आणि पहिला पाऊस म्हटल्यावरती चढणीचे खेकडे। तर चढणीच्या खेकड्याची भन्नाट रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर आधी आपण खेकडे पकडणार आहोत व्हाळात जाऊन, त्याच्यानंतर मग कुकिंग करणार आहोत। तर वाजलेत रात्रीचे 8 आणि आता आपण चाललोय जंगलात एकदम डीप मध्ये व्हाळात। तर तिकडे जाऊन मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे पकडूया आणि मग त्याच्यानंतर खेकड्यांचं कालवण बनवूया एकदम सुसाट मध्ये चढणीच्या खेकड्याचं। तर आता आपण जाऊया खेकडे पकडायला, चला। तर हा इकडे पहिलाच खेकडा सापडलाय बघा, मस्त साईज। मोठा, शाबास, चल। मोठा खेकडा इकडे कसे माहिती, मोठे खेकडे सापडतात। चावली की काय? हा, ही बघ साईज। तर मंडळी, हे बघा, हे आपण रात्री खेकडे पकडले, चढणीचे खेकडे। तर मोठी मोठी साईज आहे एकदम मस्तपैकी। तर मला वाटतं साधारण 15-16 खेकडे असतील। तर एक नंबर असं खेकड्याचं कालवण बनवूया चढणीच्या खेकड्याचं। तर आधी खेकडे क्लीन करून घेऊया, डेंग्या वगैरे कुटून। तर खेकडे जास्त आहेत ना, सो खेकड्याचा रस्सा खायला मंडई पण जास्त आणली आहे आपण। तर इकडे खेकड्याचं कालवण खाणारी मंडई आपल्याकडे भावेश आहे, स्वरांश आहे, हायकर, गंपे आहे, संधू आहे, रोशन आहे। तर व्हाळाला आता पाणी बऱ्यापैकी सुटलं आहे बघा, आटलं होतं पूर्ण। संधू इकडे झरा साफ करतोय। तर बहुतेक ना मेल आहेत आणि आताचे जे मेल खेकडे असतात ना, हे भरीव असतात। तर पटापट खेकडे कुटूया आणि साफ करूया। इकडे खेकडे आहेत, डेंगे वगैरे कुठून घेतलेत, ह्या छोट्या डेंगे आहेत, छोटे पाय खेकड्यांचे। तर आता खेकडा साफ करून घेऊया। याचं वरचं कवच काढून टाकायचं आणि हा पेंदा तो क्लीन करूया, नंतर धुवूया। तर ही वरची कवच काढून टाकायची आणि क्लीन करून घ्यायचा चांगला खेकडा। हे सगळे पटापट खेकडे क्लीन करूया। तर खेकडे साफ करायचं काम चालू आहे, तोपर्यंत भात ठेवूया। तर इकडे मस्तपैकी खेकडे क्लीन करून घेतलेत। हे इकडे पेंदे आहेत, एकदम स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत। हे इकडे डेंगे आहेत, हे बघा, आणि त्याच्यापेक्षा छोटे डेंगे होते आणि डेंगे आहेत ना, हे आपण वाटणार आहोत आता। तर खेकड्याचं कालवण बनवताना ह्याच्यामध्ये जे मांस असतं ना छोट्या डेंग्यांमध्ये, ते काढायचं असं चेचून। तर आता ते चेचून घेऊया। तर इकडे डेंग्या घेतल्यात वाटून, ह्याचा ना आता रस्सा काढायला पाहिजे, म्हणजे आतमध्ये जे मांस असतं ना ते काढून घ्यायला पाहिजे। ह्याचं पाणी काढून घेऊया। ही कपचं आहेत ना, ती आपल्याला साईडला काढायची आहेत। हा चोथा काढून घ्यायचा, ही सगळी कपचं काढून टाकायची। हे बघा, हे डेंग्याचं पाणी निघालंय मस्तपैकी, खेकड्याचं मांस आहे याच्यामध्ये। 2 कांदे घेतलेत, एक टोमॅटो आहे, एक मिरची, कोथिंबीर आणि लसूण। तर पटकन कांदा टोमॅटो कापून घेऊया। पटकन कांदा कापून घेऊया, त्याच्यानंतर मग काय रस्साच बनवायचा आपला।
ही एक मिरची आहे, ही लसूण जस्ट फक्त प्रेस करून घेऊया आणि कोथिंबीर. तर इकडे साफ केलेले खेकडे आहेत, डेंगे आहेत, हे छोट्या डेंग्याचं पाणी आहे. इकडे आपले रेग्युलरवाले मसाले आहेत, कोकम, तेल वगैरे, आलं लसूण पेस्ट सगळं, कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतलाय. तर आत्ता मस्तपैकी खेकड्याचं कालवण बनवूया, झणझणीत चटणीच्या खेकड्याचं कालवण. चला रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. हे टाकलं तेल, तापू दे थोडंसं. आपण खडा मसाला विसरून आलो, खडा मसाला पाहिजे होता. खेकड्याच्या रश्श्यात खडा मसाला जर असेल ना त्याची एक टेस्ट येते मस्तपैकी रश्श्याला. ही टाकली लसूण, ही मिरची जरा भाजू दे साधारण. हा कांदा टाकूया चिरलेला. मीठ टाकूया कांद्यात म्हणजे लवकर मेल्ट होईल. हा टोमॅटो, टोमॅटो थोडा मेल्ट होऊ देत, मग मसाले टाकूया. तर मसाला ॲड करूया. मिरची पावडर आहे, खेकड्याचा रस्सा म्हणजे थोडासा झणझणीतच पाहिजे. चिकन मसाला आहे थोडासा, हा गरम मसाला, हळद आहे, आलं लसूण पेस्ट आहे, ही मगाशीच टाकायला पाहिजे होती. तर हे इकडे वाटण आहे, घरून बनवून आणलंय. त्याच्यामध्ये सुकं खोबरं, कांदा, आलं लसूण पण आहे आणि कोथिंबीर पण आहे. हे खेकड्याच्या डेंग्यांचं पाणी आहे, मगाशी जे आपण काढलं ना ते. तर फायनली हे खेकडे, डेंगे पण आहेत त्याच्यामध्ये. मस्तपैकी फिरवून घेतलेत खेकडे. आता हे पाणी टाकूया खेकडे शिजायला. खेकडे शिजायला पाणी टाकलंय. मीठ टाकूया, मीठ मगाशी आपण कमी टाकलेलं. हे कोकम आहे, मस्तपैकी आंबट होऊ देत. ही कोथिंबीर टाकूया मस्तपैकी. तर झाकण ठेवूया. आता खेकडे शिजू दे साधारण 10-15 मिनिटात. खेकड्यांचा रस्सा रेडी, खेकड्यांचं कालवण रेडी होईल एकदम सुसाडमध्ये. भात पण आपला रेडी झालाय. आता फक्त आतुरता खेकड्याच्या रश्श्याची. तर इकडे आपलं जेवण झालंय रेडी, मस्तपैकी भात आणि खेकड्याचा रस्सा. मस्तपैकी रानकेळीची पानं पण आणली जेवायला. तर इकडे बघताय हा आपला खेकड्याचा रस्सा रेडी झालाय, एकदम जबरदस्त. तरी बघा कसली आली आहे. हा बघा कसला रस्सा आहे. तर या मित्रांनो जेवायला या. हा इकडे खेकड्याचा रस्सा. आधी खेकड्याचा रस्सा पिऊन बघूया. जबरदस्त जबरदस्त, म्हणजे रस्सा प्यायला ना खूप खतरनाकच लागतोय. पेंदो असं बघतोय, एक नंबर झालाय रे. तर आता चढणीच्या खेकड्याचा रस्सा खातो मस्तपैकी, भात आणि रस्सा. खेकडे पण खाऊया. डेंगा फोडून दाखवतो तुम्हाला एक. जर मेल होत असेल ना त्याचा डेंगा चांगला असतो. हे बघा, हे मांस आहे मस्तपैकी अफलातून. आणि खेकड्याच्या मांसाला एवढी टेस्ट खतरनाक असते, जबरदस्त. भाजून पण डेंगे खूप लागतात छान. तर आता मस्तपैकी खेकड्यांचा रस्सा एन्जॉय करतो. तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.